ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविको, आपल्याला संत पौलाचे शब्द नक्कीच आठवत असतील, जेथे संत पौल आपण आपल्या जीवनामध्ये बॅलन्स कसा ठेवायचा ते आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये सांगत आहे। ज्याप्रमाणे संत पौल सांगत आहे, आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा, मौज मजा करा आणि दुःख सहन करणाऱ्याबरोबर दुःख सहन करा, त्यांच्याबरोबर आनंद करू नका। म्हणजे आनंद कोणाबरोबर करायचा आणि कधी करायचं हे आपल्याला ठाऊक असलं पाहिजे, हे आपल्या मनावरती आहे। आणि त्याचप्रमाणे कोणाचं सांत्वन करायचं आणि कोणाच्या वेळेला कोणत्या वेळेला दुःखामध्ये सहभागी व्हायचं हे आपण ठरवायचं आहे। म्हणजे जीवनामध्ये योग्य तो बॅलन्स ठेवणे फार गरजेचं असतं। आज प्रभू येशू ख्रिस्त एक वेगळ्याच प्रकारे प्रतिसाद किंवा उत्तर योहानाच्या शिष्यांना, शास्त्री पुरुषांना देतात। जे योहानाचे शिष्य उपवास करत होते, पुष्कळ वेळा उपवास करत होते, आणि दुसऱ्या बाजूला प्रभू येशूचे शिष्य मात्र खात पीत होते, मौज मजा करत होते। आणि म्हणून या योहानाच्या शिष्यांना कुठेतरी खटकते की नक्की काय चाललेलं आहे। प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला लोक गुरु म्हणून म्हणतात, त्याचे शिष्य आता उपवास करत नाही, तर उपवास करण्यापेक्षा जास्त खातपीत आहेत आणि मौज मजा करीत आहेत, आणि आपण मात्र खडतर जीवन जगत आहोत। आपण मात्र उपवास करून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि म्हणून ते अशा प्रकारची शंका घेऊन प्रभू येशूकडे येतात व सांगतात की तुमचे शिष्य उपवास करत नाही, परंतु आम्ही मात्र उपवास करतो। हे का? यहुदी समाजामध्ये उपवास तर महत्वाचा आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना खरा उपवास काय असतो आणि सिच्युएशन काय असतो व जीवनामध्ये बॅलन्स कसा ठेवला पाहिजे ते अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये व एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करून सांगत आहे। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जोपर्यंत वर त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करण्याची गरज नाही, परंतु अशी वेळ येईल की हाच वर त्यांच्यापासून वर घेतला जाईल, तेव्हा ते मात्र उपवास करतील। याचा अर्थ काय आहे? वर म्हणजेच नवरदेव। हा जो नवरा असतो किंवा नवरदेव असतो, हा जेव्हा लग्नामध्ये असतो तेव्हा चहूकडे आनंदाचं वातावरण असतं। विवाह समारंभामध्ये कोणी रडत नसतो, तर मौज मजा करत असते, कारण विवाह संस्कार हा मौज मजा करण्याचा, आनंदाने नाचण्याचा आणि गाण्याचा हा एक क्षण असतो। त्यावेळेस जर कोण रडत असेल संपूर्ण दिवस तर त्याला वेड्यात काढण्यात येईल। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी त्यांचा वर आहे, मी अजून जिवंत आहे, त्यामुळे हा जो क्षण आहे तो रडण्याचा क्षण नाही। हा जो क्षण आहे केवळ उपवास करून आपला चेहरा विद्रूप करण्याचा नाही, तर हा क्षण आहे आनंद करण्याचा आहे। हा क्षण आहे प्रत्येक क्षण आनंदाने उपभोगण्याचा आहे, जीवनामध्ये खाऊन पाहून मौज मजा करण्याचा आहे। परंतु अशी वेळी जेव्हा हाच वर त्यांच्याकडून निघून घेतला जाईल, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानाविषयी सांगत होता, स्वर्गारोहणाविषयी सांगत होता की अशी वेळ येईल की मी त्यांच्यापासून पूर्णपणे विभक्त जाईल, तेव्हा ते मात्र शोक करतील, तेव्हा मात्र ते गुरुच्या नावाने हाका मारतील, परंतु मी त्यांच्याकडे फिजिकल रित्या येऊ शकणार नाही, शारीरिकरित्या येऊ शकणार नाही। तेव्हा त्यांना मात्र उपवासाची गरज पडणार आहे, कारण उपवासाद्वारे ते माझी आठवण करू शकतात, माझे मागे येऊ शकतात आणि ते जीवनामध्ये विलाप किंवा दुःख करू शकतात। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर आपण चांगला सदरा किंवा चांगला ड्रेस आणला तर त्या ड्रेसला आपण जुना कपडा लावत नाही, कारण एका जुन्या कपड्यामुळे संपूर्ण ड्रेसची ब्युटी जाऊ शकते। त्याचप्रमाणे चांगला द्राक्षरस आपण चांगल्या बुदल्यामध्ये टाकतो, वाईट बुदल्यामध्ये नाही, नाहीतर ते फुटूच। याचा अर्थ असाच की जो क्षण आनंदाचा आहे तिथे आनंद करा, तिथे दुःखाचा क्षण टाकू नका, आणि जिथे दुःख करण्याचा क्षण आहे तिथे हसू नका, तिथे मौज मजा करू नका, तर तिथे तुम्ही सांत्वन करा। म्हणजे जीवनामध्ये कुठे काय करायचं आणि कुठे काय नाही
याचं सुंदर असं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. आणि तेच थोडक्यात पुढे संत पौलाने आपल्याला सांगितलेलं आहे, आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि दुःख करणाऱ्याबरोबर दुःख करा. आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे अशा प्रकारचं बॅलन्स ठेवत असतो ते पडताळून पाहूया. खरोखरच आपण आपल्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या आनंदामध्ये सहभागी होऊन त्यांचा आनंद आपण त्यांच्यासोबत वाटवण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी दुसऱ्यांचा आनंद पाहून आपल्याला दुःख वाटत असतं. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आलेले यश पाहून आपण जलस होत असतो. परंतु तसं न होता त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी होऊन आनंद उत्सव करायला पाहिजे. व जे सांत्वन करतात, जे दुःखी आहेत, जे आपल्या जीवनातून काहीतरी हरपून गेलेले आहेत, त्यांचं आपण सांत्वन करायला पाहिजे. तेव्हाच जीवनामध्ये योग्य तो बॅलन्स आपण ठेवू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांना सतसत विवेकबुद्धी देऊन जीवनामध्ये योग्य तो बॅलन्स ठेवण्यासाठी कृपा व शक्ती द्यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन.